90% पोरं मॅगी खातात. काय खातात? पिलूला मॅगी आवडते ना? नाही आवडते, माणूस आवडते बघा. पाणीपुरी, पिझ्झा, बर्गर, ढोकळा, इडली सगळं आवडतं आणि नाही तर तांडव घालते. ओके, मग हे पोरं जेव्हा असं काहीतरी आयटम खातात आणि या सगळ्यामुळे काय होतं की हे पोरं शाळेमध्ये वेळेवर जेवत नाही, वेळेवर पाणी पित नाही, खा म्हणलं तर खेळत राहतात. त्या सगळ्यामुळे तुमच्या आमच्या सगळ्यांमध्ये एक ऍसिड इम्बॅलन्स झाल्यामुळे मुळव्याधाचे प्रॉब्लेम चालू झाले. तर मित्रांनो, अशा केसमध्ये हे दोन प्रॉडक्ट तुम्हाला इथे दिसत आहेत. एक चूर्ण आहे आणि एक गोळी आहे. हे चूर्ण सकाळी 1 चमचा, संध्याकाळी 1 चमचा, अर्धा ग्लास कोमट पाण्यातून सरळ उपाशी पोटी घ्यायची. ओके, 1 चमचा सकाळ संध्याकाळ, अर्धा ग्लास कोमट पाण्यातून उपाशी पोटी घ्यायचं. आणि गोळी सकाळ संध्याकाळ 1 जेवणानंतर घ्यायची. रक्त वगैरे पडत असेल तर गोळ्या 2 करू शकता. 10 दिवसामध्ये, 10 वर्ष रक्त पडत असेल तर 10व्या दिवसामध्ये थांबवण्याची ताकद या प्रोडक्ट मध्ये आहे. मार्केटमध्ये 100 वेळा ऑपरेशन केलं, 100 वेळा मुळव्याध ऑपरेशन करा, 101 वेळेला पूर्ण मुळव्याध उठतं. ऑपरेशन मी मुळव्याध कधी जात नाही. ओके, तर जसं झाडाची फांदी तोडली, झाड सुटतं का? फांदी दुसरी येते. तसं मुळव्याधच आहे. मूळ कट केलं की दुसरं मूळ तयारच असतं. मग जर तुम्हाला ती मूळ कायमची घालवायची असेल तर आतून प्रयोग करावे लागतो ना. जिथून बिघाड झाला तिकडे जावं लागेल, बरोबर आहे की? तर हे या पद्धतीने आपण करूया. पुढचा प्रॉडक्ट